नागपुर जिले के ऐतिहासिक और धार्मिक दृष्टि से प्रसिद्ध रामटेक गढ़ मंदिर में वैकुंठ चतुर्दशी के अवसर पर बड़े उत्साह के साथ तैयारियां चल रही है। हर साल की तरह इस बार भी भारी संख्या में भक्तों की भीड़ की संभावना है, जिसके चलते मंदिर परिसर और नगर प्रशासन ने पूरी तैयारी की है। मंदिर के गर्भगृह से लेकर बाहरी परिसर तक सुंदर फूलों की सजावट की जा रही है। लाइटिंग और दियों की रोशनी से पूरा रामगढ़ परिसर आलोकित होने वाला है। वैकुंठ चतुर्दशी के अवसर पर भगवान श्री राम, माता सीता और लक्ष्मण जी की विशेष पूजा, अभिषेक और महाआरती का आयोजन भी किया गया है। रामटेक, नागपुर, भंडारा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और अन्य ग्रामीण क्षेत्रों से भारी संख्या में श्रद्धालु भक्तों के पहुंचने की उम्मीद है। भक्तों के लिए दर्शन व्यवस्था, पेयजल की सुविधा, चिकित्सक की टीम, यातायात नियंत्रण और सुरक्षा की पुख्ता व्यवस्था भी की गई है। रामटेक नगर परिषद और स्थानीय पुलिस प्रशासन की ओर से विशेष दल नियुक्त किए गए हैं। साथ ही स्वयं सेवक भी दर्शन व्यवस्था में सहयोग करेंगे। रामटेक गढ़ पर वैकुंठ चतुर्दशी की रात विशेष कीर्तन, भजन संध्या और दीप प्रज्वलन कार्यक्रम आयोजित होगा, जिसमें भक्तिमय वातावरण में हजारों श्रद्धालु उत्साहपूर्वक भाग लेंगे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक 4, 5, 6 असा 3 दिवस कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा होत आहे। त्या अनुषंगाने दिनांक 4 तारखेला हरिहर भेट म्हणून वैकुंठ चतुर्दशीचा कार्यक्रम असतो। या ठिकाणी बेल तुळशीचा कार्यक्रम त्या दिवशी देवाला अर्पण करण्यात येते। त्यानंतर रात्री 12 वाजता अभिषेक पूजा करून तो कार्यक्रम होत असतो। त्यानंतर दिनांक 5 नोव्हेंबर 2025ला रात्री 12 वाजता त्रिपुरी पौर्णिमेचं आयोजन होते आणि या ठिकाणी मंदिराच्या शिखरांवर चांदीच्या गुंडाळांमध्ये त्रिपूर हा प्रज्वलित करण्यात येतो आणि त्यावेळेला भाविक बहुसंख्येने येतात आणि त्याचा आनंद घेतात आणि अशा प्रकारे हा त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव समाप्त होतो। त्यानंतर जी महिनाभरापासून जी काकड आरती सुरू असते त्याचा समारोप सकाळी 5 तारखेला सकाळी 5 वाजता काकड आरतीचा समारोप होईल, अशी भाविकांनी याची नोंद घ्यावी व त्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे। जय श्रीराम। श्रीराम मंदिर रामटेक येत्या 5 तारखेला होऊ घातलेल्या टिपूर पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त शहरामध्ये 3 दिवसीय कार्यक्रम असतो। त्या कार्यक्रमामध्ये येत्या 4 तारखेला रामटेकची ऐतिहासिक शोभायात्रा, तसेच 5 तारखेला सायंकाळी श्री रामरथ यात्रा व रात्री श्रीराम मंदिर रामटेक येथे टिपूर पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होतो। मागील 1 महिन्यापासून जे काकड आरतीचे कार्यक्रम सकाळी चालू असते ते आपला टिपूर पौर्णिमेच्या दिवशी संपुष्टात येते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 तारखेला मंडई उत्सव रामटेकमध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो। या सर्व कार्यक्रमासाठी रामटेकमध्ये लगतचे MP, छत्तीसगड, राजस्थान तसेच अनेक पूर्ण भारतातून लाखोच्या संख्येने भक्तगण श्रीरामाच्या दर्शनासाठी रामटेक येथे येतात व या सर्व गर्दीला सांभाळण्यासाठी प्रशासनामार्फत जे पण काही सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाते त्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे दिसून येत आहे व राम मंदिर परिसरातील संपूर्ण जे सोयी सुविधेसाठी व्यवस्था आहे ती पूर्णपणे झालेली आहे। अशा पद्धतीने रामटेकच्या 3 दिवसीय कार्यक्रम साजरा होतो। जय श्रीराम। 12 वाजता गड मंदिरातील कळसावरती त्रिपुरी ज्योत पेटवून करण्यात येईल। गेल्या महिन्याभरापासून म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशी काकड आरती गड मंदिरात होत असते आणि वैकुंठ चतुर्दशीला विशेष पूजा, ज्या दिवशी हरिहर भेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे भगवान महाविष्णूंना चातुर्मासात शय्येवरून जागा करून ही सगळी व्यवस्था सुचारूप्रमाणे भगवान शंकरांना देणे असा हा कार्यक्रम असतो। म्हणजेच त्याला आपण हरिहर भेट म्हणतो। म्हणजे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव, अशी त्यांची पूजा वैकुंठ चतुर्दशीला होईल आहे, ज्या दिवशी आपण भगवान महाविष्णूंना बेल वाहत असतो आणि शंकराला तुळस वाहून अशी वैकुंठ चतुर्दशी पूजा इथे होत असते। तसेच रात्री 12 वाजता गणमंदिराच्या म्हणजे राम मंदिराच्या कळसावरती त्रिपुराची ज्योत पेटवून आपल्या रामटेक येथील उत्सवाची सांगता होईल। तरी किती भाविक या गड मंदिरावर रामाचे दर्शन करायला येतात? साधारणतः आपण पकडून चला की 10 ते 15 हजारच्या वरती भाविक या कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवाला इथे येतील आहे।
प्रशासनाच्या विशेष काळजीमुळे असं होत असतं की बरेच भाविक हे पार्किंगमध्येच गाड्या थांबवल्यामुळे तेवढ्या येण्याची संख्या कमी रोडावते, पण बरीच लोक मग पायऱ्यांनी या मार्गस्थ होऊन गडमंदिरात येत असतात. तरी कुठून कुठून भाविक येतात? मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागात रामटेक मंदिराचं विशेष महत्त्व आहे. त्याच्यामुळे त्या भागातली ज्याला आपण असं म्हणतो की घाटातले लोक सगळे असतात त्यांचं विशेष महत्त्व या यात्रेला असतं. आणि बाकी नागपूर जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, चंद्रपूर, गोंदिया याही भागातून बऱ्यापैकी भाविक इथे यात्रेला असतात. कारा न्यूज़ के लिए रामटेक से जय मेहर को लेकर रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली। सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।